वळूयात पुढच्या बातमीकडे। काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी आज मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे। काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांवरील गुंगी गुडिया या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। जिशान सिद्दीकींच्या नेतृत्वाखाली दुपारी 3 वाजता हे आंदोलन होणार आहे। दरम्यान याच संदर्भात पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। त्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गा आहे साबित करावं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। बस सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। थँक्यू। बीडच्या दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला धनंजय मुंडेंनी रोखलं आणि त्यावरून काँग्रेसने जळजळीत ट्विट करत सुनेत्रा पवार आणि धनंजय मुंडे या दोघांवर देखील हल्लाबोल केला। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असा सवाल त्यांनी केला। यासोबतच धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा अशी टीका काँग्रेसने केली। टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गा आहे साबित करावं आणि दुर्गा आहे साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गा आहे सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थघात स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं। त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं। आणि जर त्यांनी हे केलं तर आमचे आरोप जे आहेत ते आरोप चुकीचे ठरतील आणि त्यांना दुर्गा हा महाराष्ट्र म्हटल्याशिवाय राहणार नाही। तर मी त्यांना म्हणलं की आपण आता थांबायला पाहिजे, कारण हा प्रश्न उत्तराची प्रेस नाही। अधिकृतपणे हे सांगितलेले, हे पत्र अगोदरच दिलेलं आहे की हे फक्त निवेदन करण्यात येईल, प्रश्न उत्तर पत्रकार परिषद नाही, फक्त निवेदन करण्यात येईल। हे सुद्धा माध्यमांनी लक्षात घ्यावं। 95% प्रतिनिधी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अतिशय चांगलं काम करतात, फेअर काम करतात, पण काही मंडळींना मात्र बीड जिल्ह्याचं वातावरण सहजासहजी निवडू द्यायचं नाही। बीडची बारामती सारखं बीड होईल असं लोकांची निवेदन स्वीकारले तो एक गट्टा जमा झाला होता फार मोठा। लोकांचे किती प्रश्न येतात। काही 2025 मध्ये अतिवृष्टी झालेली होती, ती माझ्या वेळेस मिळाला नाही आणि अतिवृष्टीमध्ये जो पूर वाहून गेलेला आहे अद्यापही जसा तसा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। बस सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। सुरेश आभार। कार्यालयामध्ये मारहाण करतोय। एकाच ट्विटमध्ये सुनेत्रा पवारांसह काँग्रेसने धनंजय मुंडेंवर देखील सडकून टीका केली। ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंनी पत्रकाराला रोखलं त्यावरून धनंजय मुंडे हुकुमशहा आहेत का असा सवाल काँग्रेसने केला। तर प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी धनंजय मुंडे म्हणजे लोकप्रतिनिधी कमी आणि गुंड अधिक असा निशाणा साधला। पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रा पुढे आलेलं आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। ज्या उपमुख्यमंत्री आहे एक शब्द देखील बोलत नाहीत, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे आणि तशी भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे। आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही। तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय, तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही। आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह। म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा। म्हणजे पद मिळू शकतं, पण मिळाल्यानंतर पदाचं तुम्ही काय करता हे फार महत्त्वाचं असतं। आणि तिथं एक जो पूर्वी राज्याचा नेता पण आता तालुक्याचा नेता जो बनलेला आहे, अशा नेत्याने त्या पत्रकाराला फार उद्धटपणे गप्प केलं। एक तर पत्रकारितेच्या अनुषंगाने ते योग्य नाही आणि त्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय की नेता म्हणून पक्षाचा आणि तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून एखादा नेता जर पत्रकारांबद्दल असं बोलत असेल तर तुम्ही तिथल्या तिथं कुठंतरी सांगायला पाहिजे होतं की असं बोलणं योग्य नाही। दादा असते तर ते केलं असतं, काकी त्या बाबतीत काहीच बोलल्या नाहीत म्हणून कदाचित काँग्रेसने ते वक्तव्य त्या ठिकाणी केलं असावं।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंगी गुडिया वक्तव्यावरून दादांची राष्ट्रवादी आक्रमक झाली. बारामतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीने आंदोलन केलं. बारामतीच्या भिगवण चौकामध्ये काँग्रेसच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाणांच्याच पोस्टरला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी गुंगे गुडिया हे वक्तव्य केलेलंच नाही. मुंबईमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकडही केली. इकडे ठाण्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर शाईफेक करत हर्षवर्धन सपकाळांचे पोस्टर जाळले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेनी सुद्धा काँग्रेसचा समाचार घेतला. खरं म्हणजे एका भगिनीचा अपमान करणं, या काँग्रेसची जेवढी निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे. सुनेत्राताईंचा त्यांनी अपमान केलाय, त्यांनी याच्यावर माफी मागावी. मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे. यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आभार. धनंजय मुंडेंनी जर कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न विचारण्यासाठी पत्रकाराला रोखलं नसतं तर सुनेत्रा पवारांना काँग्रेसनं गुंगी गुडिया सुद्धा म्हटलं नसतं. ना धनंजय मुंडेंना हुकुमशहा अशी टीका सहन करावी लागली असती. विनायक डावरू आणि गिरीश गायकवाडांसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.